सप्तमः पाठः संस्कृतनाट्यस्तबकः। प्रथमं पुष्पं। संस्कृतकवीषु कालिदासस्य स्थानम् अनन्यसाधारणं। संस्कृतकवींमध्ये कालिदासचं स्थान हे अनन्यसाधारण असं आहे. अभिज्ञानशाकुंतलम् इति तस्य प्रसिद्धं नाटकम्. अभिज्ञानशाकुंतल हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे. तस्य काव्यनाटकेषु भारतीयसंस्कृतेः मूल्यानां च प्रतिबिंबं दृश्यते. त्यांच्या काव्यनाटकांमध्ये भारतीय संस्कृतीचे मूल्य प्रतिबिंबित होताना दिसतात. इदानीन्तकालेपि तस्य साहित्यं जनान् रंजयति. आजपर्यंत त्यांचं जे साहित्य आहे ते लोकांचं मनोरंजन करत आहे. आता पाठाला सुरुवात करूया. तर हा जो संस्कृत नाट्यस्तबक असतो ह्याचा तुम्हाला भाषाभ्यास नसतो, तर केवळ हे तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याचा सरळ अर्थ विचारला जातो. ततः प्रविशति वैखानसः अन्यो तापसोच्च. नंतर आश्रमवासी आणि इतर 2 तपस्वी प्रवेश करतात. वैखानसः राजानम् अवरुद्ध्य राजन् आश्रममृगोऽयं न हन्तव्यः न हन्तव्यः आशु प्रतिसंहर सायकम्. राज्ञां शस्त्रम् आर्तत्राणाय भवति न तु अनागसी प्रहर्तुम्. वैखानस राजाला आडून, महाराज, हा आश्रमातला हरिण आहे, याला मारणे योग्य नाही, याची शिकार करू नये. ताबडतोब बाण मागे घ्या. राजांचे शस्त्र दुःखी कष्टी लोकांचे रक्षण करण्यासाठी असते, निष्पापांवर प्रहार करण्यासाठी नव्हे. दुष्यंतः प्रतिसंहृत एषः सायकः यथोक्तं करोति. दुष्यंत म्हणतो, हा मागे घेतला बाण बोलल्याप्रमाणे करतो. वैखानसः राजन् समिदाहरणाय प्रस्थिता वयम् एष खलु कण्वस्य कुलपतेः अनुमालिनी तीरो माश्रमो दृश्यते प्रविश्य प्रतिगृह्यताम् आतिथेयः सत्कारः. वैखानस म्हणतात, महाराज, समिधा आणण्यासाठी आम्ही निघालो आहोत. हा मालिनी नदीच्या काठावर असलेला कुलपती कण्व मुनींचा आश्रम दिसत आहे. प्रवेश करून आपण अतिथी सत्कार स्वीकारावा. दुष्यंतः तपोवनी वासिना मुपरोधो मा भूत अत्रैव रथं स्थापय यावदवतरामि. दुष्यंत राजा म्हणतात, तपोवनात राहणाऱ्यांना त्रास होता कामा नये, येथेच रथ थांबव म्हणजे मी उतरतो. सूतः धृताप्रग्रहाः अवतरतु आयुष्यमान. तर तो सारथी म्हणतो, लगाम खेचले आहे महाराज, आपण उतरावे. तर आता हे जे आयुष्मान आहे, हे आयुष्मान ते त्या राजाचं विशेषण आहे. दुष्यंत अवतीर्य सूत विनीतवेषेण प्रवेष्टव्यानि तपोवनानि नाम इदं तावत् गृह्यताम् इति सूतस्याभरणानि धनुश्चोपनीय सूत यावदाश्रमवासिनः दृष्ट्वा हमुपावर्ते तावदार्द्रपृष्ठाः क्रियन्तां वाजिनः. तर दुष्यंत राजा म्हणतात त्याच्या सारथीला, उतरून सारथ्या, तपोवनात म्हटले म्हणजे साध्या वेशाने प्रवेश करायला हवे, तेव्हा हे घे असं म्हणून अलंकार आणि धनुष्य सारथ्याकडे देऊन मी आश्रमवासियांना भेटून परत येतो. तोपर्यंत घोड्यांच्या पाठीवर पाणी वगैरे घाल. तर ह्या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.